आज मी बनवलेलं आहे अतिशय पौष्टिक सहज पचता येईल असं शेवग्याच्या शेंगाचं सूप। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे सूप फायदेशीर आहे। खास करून आज मी माझ्या 1.5 वर्षाच्या बाळासाठी हे सूप बनवलेलं आहे। सूप बनवण्यासाठी इथे मी शेंगा सोलून थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवल्या। त्यानंतर कुकरमध्ये बारीक चिरलेला एक कांदा, टोमॅटो, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, छोटासा अद्रकचा तुकडा तेल न टाकता एकत्र करून घेतलं। त्यानंतर शेंगा त्यामध्ये ॲड केल्या, चवीनुसार मीठ ॲड करून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि अगदी सहजपणे हा शेवगा शिजून आला होता। कुकर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं। त्याची मिक्सरमध्ये बारीक प्युरी दळून घेतली आणि चाळणीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण गाळून घेतलं, जेणेकरून बाळाला हे सहज गिळता येईल। कुकरमध्ये राहिलेलं पाणी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा ते चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलं। त्यानंतर शेवटी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून हिंग, आल्याचा तडका देऊन हे सूप आपलं रेडी झालं। इथे जवळपास माझं 1 वाटी सूप रेडी झालं होतं। तर हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे। ते पचनास हलकं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि शरीरासाठी पण खूपच उपयोगी आहे। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा कोणाला सर्दी थकवा वाटत असेल तर हे सूप नक्कीच ट्राय करून बघा। घरचं आरोग्यदायी आणि प्रेमाने भरलेलं आणि ते आमच्या बाळाला सुद्धा हे सूप भरपूर प्रमाणात आवडलं होतं। तुम्ही पाहू शकता त्याची रिॲक्शन। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।